काल सोमवार होता त्यामुळे बाजारातून भाजी आणलेली आहे. बघू शकताय काय काय भाजी आणलेली आहे. कोबीचा गड्डा, शेवग्याच्या शेंगा, केळ, काकडी, लिंबू, वांगी, कोथिंबीर आणि मेथीची पेंडी आणि तसेच हिरव्या मिरच्यासुद्धा आणलेल्या आहेत. अशा प्रकारे ही सर्व भाजी आणलेली आहे बाजारातून. ती आता व्यवस्थित जागच्या जागी ठेवते मी. आजचं जेवण पहा आमचं कसं आहे ते. चपाती, मेथीची भाजी, शेवग्याच्या शेंगेची आमटी जी आज केलेली आहे आणि मसाले भात आणि पांढरा भात केलेला आहे, पण इथं ताटात नाही आहे, तो नंतर घेते मी. असं आहे सगळ्यांचं जेवण आजचं. चला तर तुम्ही पण या माझ्याबरोबर जेवायला. 2 दिवसाचा मिळून मिक्स व्लॉग येत आहे तुम्हाला. इथं माझी आई दळप करत आहे पहा. हे जोंधळ्याचं दळप आहे. आता हे पोत्यात घालून ठेवते आहे. जोंधळ्याचं दळप दळून आणणार आहे मी. त्यासाठी जोंधळ्याचं दळप निवडून ठेवत आहे आई. व्यवस्थित पोतं बांधून ठेवलेलं आहे एकीकडे आणि सूप आणि मापटं एकीकडे ठेवलेलं आहे. माझ्या व माझ्या परिवारातर्फे तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. माझ्या व माझ्या परिवारातर्फे तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला सर्वांना माझ्यातर्फे व माझ्या परिवारातर्फे महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज महाशिवरात्र आहे म्हणून सांडगे तळलेले आहेत. बघू शकता इथं छोटे सांडगे आणि वेपर्स पण तळलेले आहेत. हे बटाट्याचे वेपर्स आहेत बघू शकता इथं. आणि खिचडी पण केलेली आहे. आता मी आणि आई इथं खिचडी खात आहे. प्रथम आई खात आहे बघू शकताय. आणवीनं पण इथं खिचडी खाल्लेली आहे आणि आणवीला वेपर्स फार आवडतात म्हणून तिने वेपर्स पण खाल्लेले आहे तिथं. आता माझ्यासाठी इथं ताट वाढून घेतलेलं आहे. खिचडी आणि थोडेसे वेपर्स घेतलेले आहेत. आता मी पण खिचडी खाणार आहे. तुम्ही पण या माझ्याबरोबर खिचडी खायला. चला तर मग मी खिचडी काढून घेते, मग नंतर भेटू आपण. उपवासासाठी इथं पण केळं पण आणलेली आहेत बघा मी खायसाठी. बघू शकता इथं. आणि द्राक्षे पण आणली आहेत. द्राक्षे आणवी द्राक्षे खाती पहा आता. हे घे ग द्राक्षे खा की द्राक्षे घे. चांगलं पाहिजे द्राक्ष कसा आहे? कसा आहे द्राक्ष? खाल्ले. आणि पण द्राक्षे घेतलेली आहेत. आता मी पण थोडी द्राक्षे खाऊन घेते. इथं द्राक्षे फार आंबट नाहीत, गोड आहेत फार द्राक्षे. आणि मीचे कपडे पहा बॅगेत कसे कोंबलेले आहेत. हे सर्व व्यवस्थित घडी करून ठेवते मी. खूपच घाण झालेले आहेत कपडे, विस्कटलेले आहेत. आता व्यवस्थित घडी करून ठेवते हे सर्व कपडे. बघू शकताय नको असेल ते कपडे काढून टाकते मी या बॅगेतून. बॅग झाडते आता. कपड्याचं सॉर्टिंग काढून ठेवते. नवीन कपडे एकीकडे, जुने कपडे एकीकडे, सगळे एकत्र झाले आहेत ते व्यवस्थित सॉर्टिंग करून ठेवते. कपडे सॉर्टिंग करून ठेवलेले आहेत पहा. हे आणवीचे जुने फ्रॉक आहेत, एकीकडे ठेवलेले आहेत ते. हे काय तिला फ्रॉक येत नाही ते वेगळीकडे ठेवलेले आहेत. आणि हे थोडेसे जुने फ्रॉक आहेत, म्हणजे लांब आहेत पण घरात मी शिवलेले फ्रॉक आहेत. हे वेगळीकडे ठेवलेले आहेत. आणि आणवीचे शर्ट चड्या एकीकडे ठेवलेले आहेत बघू शकता तुम्ही. आता हे बॅगेत व्यवस्थित घडी करून ठेवते मी. व्यवस्थित घडी करून बॅगेत भरलेले आहेत कपडे तिचे.
आता हे गिड्डे झालेले फ्रॉक तिचे बाजूला ठेवते आणि हे नवीन शर्ट पॅन्ट आहे ते बाजूला ठेवते. इथे आज धुतलेले कपडे वाळत घातलेले आहेत पहा, बघू शकताय तुम्ही. इथं माझा एक नवीन ड्रेस आहे आणि आईचा गाऊन आणि परकरा आहे आणि अन्वीचे ड्रेस आहेत काही. चला तर मग आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेअर करा.